भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 21 नेरूळ येथे माजी आमदार संदीप नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। नेरूळ येथे नगरसेवक सुरेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या कार्यक्रमात वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान तसेच छत्री वाटप असे विविध समाज उपयोगी कार्यक्रम पार पडले। या प्रसंगी नवी मुंबईचे माजी महापौर तथा भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत सुतार, नगरसेविका माधुरी सुतार, नगरसेविका मीरा पाटील, माजी नगरसेविका शिल्पा कांबळी, टिळक स्कूलच्या उपप्राचार्य डॉक्टर शिखा पांडे, पर्यावरण शिक्षिका डॉक्टर रीता राणा, एचओडी डॉक्टर शिवा शक्ती, प्रभागातील ज्येष्ठ कार्यकर्ते LR गायकवाड, राजाभाऊ लोहाट, हरिश्चंद्र काळे, रेणुका शेट्टी, सुमती हेगडे तसेच प्रभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। यावेळी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। प्रभाग क्रमांक 21 की तरफ से जो अपना युवा नेता, अपना सबके लिए प्रेरणा, आधार स्तंभ, जो संदीप नाइक साहब का जो कल का दिन 4 तारीख को जो बर्थडे है, जन्मदिन है, उसका जो अनुसार उनका जो एक संदेश था, मेरा जो जन्मदिन में आप लोग बैनर लगा के जो इधर उधर पोल्यूशन करके जो एटमॉस्फेयर खराब नहीं करने का, जो एटमॉस्फेयर को और इसको बढ़ावा देने के लिए बाकी जनता को इसका सुख मिलना चाहिए। मेरा जो जन्मदिन का दिन वृक्ष जो ट्रीज लगा के जो इसमें संपन्न करना चाहिए, ज्येष्ठ नागरिक का सत्कार करना चाहिए। ज्येष्ठ नागरिक को आज छतरी वाटप किया और शाल पुष्पगुच्छ दे के सत्कार किया। ये अपना जो नवी मुंबई का नेता जो गणेश नाइक साहब ने सिखाया एक अपना जो परंपरा है, जो नवी मुंबई में जनता को साथ में जो रहने के लिए जनता का अपना राजकारण ज़्यादा नहीं करने का, जो राजकारण 20% करने का, 80% जो सोशल काम में जो सामाजिकरण करके जो अपना जो जीवन जगना चाहिए। तो आज अपने साथ में जो माजी महापौर जयवंत सुतार साहब उपस्थित हुआ था, उन्होंने जो संदीप नाइक साहब के लिए शुभेच्छा दिया। अपना जो वार्ड का प्रभाग का नगर सेविका माधुरी सुतार मैडम वो उपस्थित होते, उन्होंने भी जो संदीप नाइक साहब को ये कार्यक्रम निमित्त शुभेच्छा दिया। प्रभाग का जो नगर सेविका मीरा पाटिल मैडम उपस्थित होते, ये भी उन्होंने भी जो शुभेच्छा दिया। जैसे अपना प्रभाग का जो माजी नगर सेविका शिल्पा कांबली मैडम भी उपस्थित होकर शुभेच्छा दिया। इसका साथ में अपने को एक अच्छा लगा, जो अपना बाजू का तिलक कॉलेज का जो सब वाइस प्रिंसिपल, सब डिपार्टमेंट का HOD एंड स्टूडेंट्स, एनवायरमेंटल का स्टूडेंट्स अपने साथ में शामिल होकर जो आज जो संदीप नाइक साहब का जो बर्थडे के टाइम में जो वृक्षारोपण करना था उसमें शामिल हो गए। उनको भी एक अच्छा संदेश मिला। जो कल युवा पीढ़ी भी जो अपना बर्थडे करते टाइम खाली केक कट के जो कैंडल बुझा के जो होना करने का नहीं, अपना जो बर्थडे के दिन किसको भी समाज उपयोगी काम करके उनका जो इनको मदद करके अपना बर्थडे सजर होना चाहिए बोल के उनको एक आज HOD के माध्यम से एक लेसन मिला। तो इसका भी अपने को अच्छा आनंद लगा। उनको भी मैं आभार मानता हूँ, सब जो तिलक कॉलेज का प्रिंसिपल, HOD और स्टूडेंट डिपार्टमेंट के लिए अपने साथ में जो साथ में शामिल हो गए। जैसे अपना वार्ड का ज्येष्ठ नागरिक और महिला ग्रुप भी आज जो संदीप नाइक साहब का जो बर्थडे का जन्मदिन का जो वृक्षारोपण में शामिल हो गए, उनको भी मैं सबको जो आभार मानता हूँ। जैसे और एक बार मेरा जो युवा नेता संदीप नाइक साहब के लिए मैं शुभेच्छा देता हूँ जन्मदिन का। विश यू वेरी वेरी हॅपी बर्थडे सर। ऐरोली विधानसभाचे प्रथम आमदार, माजी जिल्हाध्यक्ष व आमच्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय संदीप गणेश नाईक साहेब यांचा उद्या 4 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे। आणि आमच्या या नेत्याची जी हाक होती, जे आवाहन होतं की माझा वाढदिवस केवळ बॅनर आणि पुष्पगुच्छ भेटवस्तू माझ्यासाठी न आणता आपल्या प्रभागामध्ये तुम्ही लोकउपयोगी, समाज उपयोगी कार्यक्रमाच्या द्वारे माझा हा वाढदिवस तुम्ही साजरा करा। आणि त्यांच्या या आवाहनाला आम्ही सर्व कार्यकर्ते प्रतिसाद म्हणून आपापल्या पॅनलमध्ये कार्यक्रम घेत आहोत। आजच प्रभाग क्रमांक 21 या पॅनलमधील चे नगरसेवक सन्माननीय सुरेश गोपाल शेट्टीजी आणि माजी नगरसेविका कांबळी मॅडम यांच्या पुढाकाराने इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। आणि खरोखरच या कार्यक्रमाप्रसंगी या टिळक कॉलेज आणि स्कूलचे विद्यार्थी
या अभियानामध्ये समाविष्ट झालेले. तर खरंच फार आनंद होत आहे, कारण ग्रीन होपच्या माध्यमातून नेहमीच आमचे आदरणीय भाई यांनी वृक्ष संवर्धन आणि वृक्ष संरक्षण या भूमिकेकडे आपल्याकडे मेहनतीने त्यांनी झाडं वाटणं झालं किंवा वृक्ष संवर्धन झालं, संरक्षण झालं. ग्रीन होपच्या माध्यमातून त्यांनी नेहमीच आपले पर्यावरणपूरक असे कार्यक्रम घेतलेले आहेत आणि लोकांनाही आवाहन केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीने आज इथे जी वृक्ष लागवडीची जास्त गरज आहे, पर्यावरण संवर्धनाची आज ग्लोबल वॉर्मिंगच्या माध्यमातून आज काळाची गरज आहे आणि हीच ओळख आम्ही आमच्या येणाऱ्या भावी पिढीला, आपल्या मुलांना द्यावी. आणि विद्यार्थ्यांनी देखील या मोहिमेमध्ये खूप छान आपला प्रतिसाद दिला. तर या माध्यमातून आम्ही सर्व नगरसेवक आणि विशेषतः शेट्टी साहेब यांच्याकडनं संदीपजी नाईक यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आपल्या ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार सन्माननीय संदीपजी नाईक साहेब यांचा उद्या 4 तारखेला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं संदीपजी नाईक साहेबांनीच आवाहन केलेलं आहे की आपापल्या प्रभागांमध्ये समाज उपयोगी काम करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्या असे आवाहन केलेलं आहे. आणि याच धर्तीवर आम्ही सर्व नगरसेवक आपापल्या प्रभागातसुद्धा समाज उपयोगी कामं आम्ही करत आहोत. आणि आज येथे सन्माननीय सुरेश शेट्टी जी यांच्या माध्यमातून, शिल्पा कांबली मॅडमच्या माध्यमातून आज वृक्षारोपणाचा इथे कार्यक्रम संपन्न होत आहे. आणि ह्याद्वारे आम्ही संदीपजी नाईक साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत. खरोखर एक आनंदाचा दिवस आहे. आपण बघतो आपले नवी मुंबईचे लाडके लोकनेते गणेशजी नाईक साहेब हे यांच्यातर्फे, परिवारातर्फे त्यांची एकच शिकवण आहे की समाजकार्य हे मोठं असलं पाहिजे, राजकारण हे 10% असले पाहिजे. आणि त्याच्याच पायावरती पाय ठेवून त्यांचे सुपुत्र संदीप नाईक साहेब हे राजकारणात आलेले. आणि आपल्याला माहीत आहे 2004मध्ये नगरसेवक बनून त्यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. त्यानंतर 2009 ते 2019पर्यंत त्यांनी ते ऐरोली विधानसभेमधून जिंकून आलेले होते आणि आमदार झाले होते. परंतु त्यांनी आम्हाला एकच संदेश दिला की आमचा वाढदिवस हा बॅनरबाजी करून, केक कापून असं न करता एक सामाजिक उपयोगी काम करून घेतला पाहिजे. आणि त्यांच्या आदेशानुसार आपल्या वॉर्डचे नगरसेवक सुरेश शेट्टी साहेबांच्या तर्फे आज हा ऐतिहासिक कार्यक्रम इथे घेण्यात आला. पर्यावरणासाठी आपण झाडे लावा, झाडे जगवा हा जो संदेश आहे आपले लाडके प्रधानमंत्री मोदी साहेब यांनीसुद्धा एक पेड माँ के नाम याप्रमाणे आपल्याला संदेश दिला होता. आणि त्याचं अनुमोदन करून सुरेश शेट्टी साहेबांनी याही वेळेला वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज इथे घेतलेला आहे. आणि आपण बघतो याचा मोठा प्रतिसाद इथे आपल्याला भेटलेला आहे, कारण इथे बाजूला टिळक स्कूल होते. टिळक स्कूलच्या प्रिन्सिपल मॅडम असतील किंवा त्यांचे सर्व विद्यार्थी असतील, त्यांनीसुद्धा या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. आणि आपल्या सुरेश शेट्टी साहेबांनी सर्व मुलांना एकच संदेश दिलेला आहे की आपला वाढदिवस हा केक कापून आणि मस्ती करून न करता समाजोपयोगी कामे करून केला पाहिजे. आणि त्याचप्रमाणे मी आज आपले जे लाडके युवा नेते आहेत संदीपजी नाईक साहेब यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच मी पूर्ण वॉर्डतर्फे त्यांना शुभेच्छा देते. तिलक कॉलेज, SK कॉलेज ऑफ साइंस एंड कॉमर्स को मैं रिप्रेजेंट कर रही हूँ आज यहाँ पे. सबसे पहले मैं संदीप नाइक जी को बहुत बहुत अभिनंदन देना चाहती हूँ उनके बर्थडे, उनके वाढदिवस पे. उसके बाद मैं शेट्टी सर और उनकी मैडम एंड कॉर्पोरेटर मैडम्स और सभी जो आज यहाँ पे कॉलेज को उन्होंने अपॉर्चुनिटी दिया, यहाँ पे उन्होंने बहुत बढ़िया सोशल काम किया, एनवायरनमेंट के लिए काम किया, बहुत सारे वृक्ष लगाए और हमारे बच्चों को ये बहुत ही कड़ा संदेश दिया कि जन्मदिन सिर्फ पैसे खर्च करना और केक काटने पे नहीं होता है, पर समाज के लिए कुछ अच्छा करना भी बहुत ज़रूरी होता है. तो हम उनके बहुत बहुत आभारी हैं कि उन्होंने हमें ये अपॉर्चुनिटी दिया पूरे तिलक कॉलेज की तरफ से. पर्यावरण संवर्धन, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि समाजसेवेचा संदेश देणाऱ्या उपक्रमांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. ब्युरो रिपोर्ट, द मेट्रो.